कौटिल्य असं म्हणाला की समाज परिवर्तनाचं सत्ता हे एक माध्यम आहे, ते एक शस्त्र आहे. जर सत्ता परिवर्तनाचं हे शस्त्र असेल, सत्ता हे जर समाज परिवर्तनाचं शस्त्र असेल, तर तो त्या ठिकाणी असं म्हणतो की त्याला नैतिकता आणि आदर्श ह्या निगडीत असल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय ते राजकारण असू नये. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी जे राजकारण करावं लागतं त्याला तुमची नैतिकता असावी लागते. परंतु आम्ही जर भूतकाळाकडे बघितलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये, अनेक दशकांमध्ये याच्या अगदी उलट दिसतंय. काही सन्माननीय अपवाद वगळता. निवडणूक जेव्हा लढतात तेव्हा सर्वसामान्य लोक सुद्धा त्यांनाच, जसं माझ्या मित्राने सांगितलं त्याप्रमाणेच त्यांनाच निवडून दिले होते. पण का निवडून दिले? का त्यांचा पैसा चारला जातो म्हणून? त्यांना विकत घेतात पैशाच्या जोरावर. ते बंद करायला पाहिजे आपल्या सर्वसामान्य नागरिकांनीच. सर्वसामान्य नागरिक आज गप्प बसल्या म्हणून आज भारताची ही अवस्था आहे. 26/11चा आपला हमला मुंबईला झालेला कसाब आज सुद्धा जीवित आहेत आणि त्यांना 5 स्टारची बिर्याणी सुद्धा मिळत आहे. अफजल गुरु, तुम्हाला वाटत असेल 9 वर्ष 10 वर्ष होऊन गेले आणि हे राजकारण, त्या राजकारणाखाली मुस्लिम वोट त्यांना कसे मिळेल यासाठी कसाब हा जिवंत आहे. मी तसं म्हणतो मोहालीच्या तिकिटीसाठी 2 तिकीट त्यांना सुद्धा पाठवून द्यायला पाहिजे होते, कसाबला आणि अफजल गुरुला. कि हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमारी कश्ती थी डूबी वहां जहां पाणी कम था. कारण हे स्वार्थी राजकारणी फक्त इलेक्शनची वेळ येते तेव्हा गारुड्यांचा मेळ होतो. इलेक्शनची वेळ होते तेव्हा गारुड्यांचा, चोरांचा मेळ होतो आणि गारुड्यांचा खेळ होतो. प्रत्येक ठिकाणी नफाखोरी नफाखोरी नफाखोरी. ह्या नफाखोरीचं सत्व आणि तत्व या राजकारणावर सुद्धा प्रस्थापित झालं. म्हणून राजकारणाकडे एक दुकानदारी, एक व्यवसाय, एक हाय प्रोफाईल व्यवसाय म्हणून सुद्धा काही नेत्यांचा, लोकांचा असा पाहण्याचा दृष्टिकोन झालेला आहे. महाराष्ट्राची शोकांतिका काय सांगायची. आमच्याकडचे अरुण गुजराती पडतात आणि अरुण गवळी मात्र निवडून येतात. हे आहे आमच्याकडचं राजकारण. अहो, सिमेंटच्या या जंगलात हे वाघसिंह हत्ती, सिमेंटच्या या जंगलात हे वाघसिंह हत्ती. कुणाच्या घरी कंदील तर कुणाच्या गाडीवर लाल बत्ती. अहो, कुणी भोगावा विलास, कुणाचा सोबती फक्त त्रास. कुणाच्या मुखी पंचपक्वानाचा घास तर कुणाला आजीवन उपहास. त्यांना आम्हीच नेते म्हणतो आणि जीवनाचे रडगाणे घेऊन आयुष्यभर कंतो. अहो, सत्ता कुणाची हो, मरायचे मात्र कामगारांनी. मरण मात्र दिवस रात्र शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याचे. बुडायचे मात्र कामगारांनी, बुडायचे मात्र स्वायत्त संस्थांनी. मला इथे आर्य चाणक्यांची गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांच्याकडे ज्यावेळेस सिकंदराचा राजदूत त्यांच्या भेटीला आला होता त्यावेळेस ते आपल्या झोपडीत दिव्याच्या उजेडात त्यांचं काम करत होते. ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्यांनी एक दिवा मालवला आणि दुसरा सुरू केला. तो त्यांच्या राज्याच्या परिस्थितीवर भाष्य करायला लागला, त्यांच्याशी बोलायला लागला. त्यावेळेस त्यांनी तो दिवा चालू ठेवला होता. पण ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्वतःविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी तो आधीचा लावलेला दिवा विझवला आणि दुसरा चालू केला, दुसरा लावला. हे असं त्यांचं सतत वारंवार चालू होतं. त्या राजदूताला काही कळेच ना की आर्य चाणक्य असा एक दिवा वारंवार विझवतात, दुसरा का लावतात, परत दुसरा विझवतात, पहिला का लावतात. त्यांनी जेव्हा पूर्ण त्यांचं संभाषण संपलं त्यावेळेस त्यांनी ह्या प्रश्नाचा उलगडा करायचं ठरवलं राजदूतांनी. आणि त्यानंतर राजदूतांनी प्रश्न विचारला की आर्य, मी मगापासून आपल्याला नमूद करतो आहे की आपण एक दिवा विझवता, दुसरी गोष्ट चालू झाली की दुसरा चालू करता, पहिला विझवता, असं का? तेव्हा चाणक्य त्यांना म्हणाले की ज्यावेळेस तुम्ही माझ्या राज्याविषयी बोलत असता त्यावेळेस त्या दिव्यातलं तेल ही माझ्या राज्याच्या खजिन्यातनं मी वापरत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल मला प्रश्न विचारता त्यावेळेस ते माझ्या राज्याचं तेल मी खर्ची घालत नाही, तर ते माझ्या स्वतःच्या कमाईचं तेल असतं. ही गोष्ट आजच्या राजकारणांमध्ये किंवा आपल्या स्वतःत तरी आपल्याला कुठे बघायला मिळते. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण राजकारणात दोष देतो, पण आपली सुद्धा वृत्ती बळावते की हपापाचा माल गपापा. मिळताय ना आपल्याला, मग कोणाचं का असे ना आपण ते घ्यायचं, आपण ते स्वीकारायचं. आपण ही दृष्टी ठेवत नाही की आपण ह्याला लुटतोय, त्याला लुटतोय. मित्रांनो, लूट खूप छोटी छोटी असते, छोट्या छोट्या गोष्टींना सुरू होते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती खूप वाढत जाते. ही गोष्ट इथे नक्कीच नमूद करायला पाहिजे. आता उदाहरण अगदी छोटंसंच घ्यायचं झालं तर माफ करा, मी आधीच सगळ्यांची माफी मागते, पण मला बोलणं अनावर होत आहे की मगाशी माननीय
मंत्री जे आले होते आपल्याकडे, अनिल देशमुख, आणि बऱ्याच त्यातल्या बसलेल्या लोकांपैकी श्रोत्यांपैकी मागणी केली. त्यांनी आधीच्या लोकांच्या झालेल्या संभाषणात संयोजकांनी म्हटलं की आम्ही त्यांना प्रमाणपत्र प्रदान करतोय, पण त्या लोकांनी काही जणांनी मागणी केली की त्यांनाच का, फक्त आम्हालाच का नाही. तर हा मुद्दा इथे उपस्थित होतो की जी गोष्ट आपण केलीच नाही त्याचं प्रमाणपत्र आपण घेतो, ज्या गोष्टीचं प्रमाणच अजून सिद्ध झालेलं नाही त्या गोष्टीचं प्रमाण आपण आधीच त्यांना मागून घेतलेलं आहे. हे म्हणजे कसं की न खोदलेल्या विहिरीचं पाणी पिण्यासारखं आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट आपल्यापासून सुरू होते. जी गोष्ट सामान्य माणूस करतो तीच गोष्ट राजकारणी करतात की ज्या गोष्टी घडतच नाही त्याचे कागदोपत्री सगळे लेखेजोखे त्यांच्या तिथे लाल फितशाहीमध्ये तयार असतात. ह्या गोष्टीचा विरोध जर आपण इथे करू शकलो नाही तर आपण कुठेच करू शकणार नाही. हे असं आहे राजकारण, हे असं आहे राजकारण, हे कसं आहे राजकारण, ह्याचा विचार आपण स्वतःच करायला पाहिजे. सुरुवात स्वतःपासून होते, सुरुवात राजकारणांपासून होत नाही. आणि जेव्हा आपण स्वतःला पडताळून पाहू, जेव्हा आपण स्वतःचं निरीक्षण करू तेव्हाच ही गोष्ट सिद्ध होईल. आणि मला आता इथे सांगताना अत्यंत आनंद वाटतोय की आता मात्र मी मगाशी जसं ज्याप्रमाणे म्हटलं की मी बोलली नव्हती त्यामुळे मी प्रमाणपत्रही घेतलं नाही, पण आता मी विहीर खोदलेली आहे आणि त्या विहिरीचं पाणी पिण्याचा मला पूर्ण हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे संयोजकांपैकी कोणीही मला प्रमाणपत्र दिलं तरी मला मनपूर्वक आनंद होईल. धन्यवाद. लाखो मेले, शहीद झाले, स्वातंत्र्यास्तव झेलून गोळ्या, अर्धशतकही खाऊन झाले तरी त्यांच्या खाली जोळा. देवधर्मान मंदिर मस्जिद ही तर त्यांची खेळाखेळी, भूल देऊनी भोळी जनता शेकून घेती आपली पोळी. गोरे आले निघून गेले, गोरे आले निघून गेले, काळे छाती वर शिरजोर, अंधाराची मशाल हाती घेऊन फिरती हे बिकचोर, घेऊन फिरती हे बिकचोर. ही दाहकता, ही दांभिकता, ही अगतिकता आजच्या भारतीय राजकारणाची आहे. भारत 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असतानाच विविध समस्यांच्या साखळ्यांनी जखडलेला आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, भाषिक प्रश्नांनी सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि म्हणून आजही देशात अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, भ्रष्टाचार, भूकमरी, दुःख आणि दैन्य पाजवीला पुजलेले आहे. भारतीय राज्यघटनेने आम्हाला स्वातंत्र्य आणि समतेचे अधिकार दिले. आम्हाला स्वराज्य मिळालं, सुराज्य किंवा रामराज्य अजूनही मिळाले नाही. काही वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की गावामध्ये 1-2 मंदिरं राहायचे, 1-2 धार्मिक स्थळं असायचे, बस. आज आपण जर थोडासा विचार केला, गावोगावी धार्मिक स्थळं भरपूर मोठ्या प्रमाणात वाढले. आणि एक गोष्ट अजून त्याचबरोबर वाढली आहे, गावाबाहेर बिअर बारची संख्या. आपण आंदोलन होताना एखाद्या प्रतिमेवर, त्या धार्मिक स्थळावर कोणी हल्ला केला तर आपली धार्मिक भावना पटकन दुखावते. आणि जे आपल्या नवीन पिढीला, तरुण पिढीला दुखावणारी जी गोष्ट आपल्या गावाच्या बाहेर आलेली आहे, गावाच्या बाहेर वाढत आहे, त्या गोष्टीविषयी आजपर्यंत असं मोठं आंदोलन झाल्याचं मला आठवत नाही. मग हे आपण प्रत्येक गावोगावी तो जर घटक बाजूला सारला किंवा अशा ज्या वाईट गोष्टी आहे ह्या वाईट गोष्टी सारत गेल्या, बाजूला सारत गेल्या, आपोआप राजकारण आपण शुद्ध करू शकू. जेव्हा मुठ्ठीभर आतंकवादी देशाच्या प्रतिष्ठित शहरात, अरे प्रतिष्ठित कशाला, आपल्या मुंबईवर येऊन संपूर्ण देशाला हनवण्याचा माद्या ठेवतात, तेव्हा भारतीय म्हणून दुखतं इथे. मुद्दते गुजरी है रंजो गमसाते हुए, शम्स यहाँ थी वतन को वतन कहते हुए, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणणारा तो इक्बाल रडतोय. त्याचं कारण असं, या देशातलं राजकारण जाती व्यवस्थेचं ठरलं. छत्रपती शाहू महाराजांचं, फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावित्रीचं, या देशातील जिजाऊंचं राज्य जाती व्यवस्थेचे बळी ठरणारे राजकारणी पडलेत. हिंदू मुसलमानांचे दंगे, हिंदू शिखांचे दंगे, मुसलमान बुद्धांचे, हिंदू बौद्धांचे झगडे, हे सगळे सुरू असताना आज आम्ही राजकारणी माणसांनी स्वतःच्या स्वतःसाठी विदर्भाची मागणी करू लागलो. किती मागणार मित्रांनो, किती मागणार? 1 मे 1960च्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महोदय, या महाराष्ट्राला 50 वर्ष झालीत, पण भ्रष्टाचार काही संपलेला नाही. राजकारणाची माणसं तुम्ही जर तुमच्या डोळ्यातून पाहाल, इमानदारीने पाहाल, तर ती माणसं सरपंच पदापासून ज्या मुख्यमंत्र्यांच्या पदापर्यंत येतात, ज्या आमदार खासदारांची निवड करून ती माणसं येतात, ती ग्रामीण भागातल्या माणसांना मुठभर चिवडा, कब्भर देशी मोहाची दारू देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात्मक चळवळीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानात्मक मूल्यांचा आधार सोडून देऊन ती माणसं टाटा बिर्लाला दिलेल्या मतदानाचा अधिकार असो
की या नागपुरातला रिक्षा चालवणारा एक गरीब रिक्षा चालक असो, दोघांच्या मताची किंमत करोडो रुपये आहे. वन वोट वन मूल्य, वन वोट वन मॅन वन, हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राजकारणाच्या माणसाने दिलं की एक मत जर करोडो रुपयाचं असेल तर हे एक मत तुम्ही विकले जातं. आणि विकवणारी ही माणसं, राजकारणी माणसं आता या देशात आहेत. रोजचे भ्रष्टाचार आहेत. मोनिका कांड झालं, राजकारणाचा बळी. शेतकऱ्यांच्या आत्महत्यात राजकारणाचा बळी. पोटातलं स्त्री भ्रूण हत्या होणे हे राजकारणाचंच कारण आहे. म्हणजे राजकारण राबवणारे नालायक आहेत. जी माणसं तिथे संसदेत विधानसभेत बसली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताचाच प्रश्न निर्माण करत नाही. भ्रष्टाचाराने रोज आमच्या विळख्यामध्ये सापडलेलं आहे. राज्य सरकार असतं किंवा केंद्रीय सरकार असतं, ही माणसं देश कशी चालवते? निवडणारी माणसं आम्ही नालायक आहोत. आम्ही नालायक आहोत. चांगली माणसं म्हणू की आम्ही चांगली माणसं, कधी जायचं राजकारणात? कसं जाणार? तुम्ही येऊ देत नाही ना, तुम्ही भाषणं देता. या देशाला स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर भाषणं खूप झाली. राशनं देणारे इमानदार नेते भेटले नाहीत. त्याचं कारणही तसं होतं. मायचं स्वातंत्र्याचं लुगडं फाटकं जशाचं तसंच दिसलं. स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर त्या शेतकऱ्याच्या अंगावरचं टोपी, त्याचं धोतर फाटकं तसंच दिसलं. माणसं बदलवणारे आले नाही हो, मजाकबाजी करायला आलेत राजकारणी माणसं. तुम्ही कितीही मुख्यमंत्री व्हा बाई, पण जयललिताबाई तुमच्याकडे 16,000 जर साड्या येत असतील तर राजकारण तुमचं किती फायद्याचं? या देशाचा, या महाराष्ट्राचा, या राज्याचा कोणीही मुख्यमंत्री असो, तो जर आदर्श घोटाळ्यावरून जर खाली होत असेल तर या देशातल्या राज्याच्या राजकारणाला काय अर्थ आहे? राजकारण निवडणारी माणसं नालायक. जी माणसं आम्ही निवडून देतो ती माणसं आम्ही बेईमान होत आहोत, कारण आम्ही आमच्या मताची किंमत ओळखत नाही आहोत. अत्यंत मोलाचा संदेश एवढाच, माणसं निवडताना आम्ही चूक करतो, मूठभर चिवडा खातो. हा शहरातली माणसं थोडीशी बिअर बारमध्ये 2 मटण खातात. फरक आमच्या खेड्यातला वेगळा. आम्ही जंगलात फिरणारी पोरं. ह्या देशातला नक्षलवाद असाच निर्माण होतो का? या देशातला प्रांतवाद असाच निर्माण होतो का? राजकारणामुळे. राजकारण स्वच्छतेचं नाही आहे, पण नाही म्हणून मीही माझा अधिकार गमवू का? माझं मी काहीतरी केलं पाहिजे ना. मला करण्याची संधी मात्र या नेटवर्किंगने दिलेली आहे. अप्रतिम मीडियाने दिलेले हे महत्त्वाचं पाऊल आहे. यांनी जर संधी दिली नाही तर मी माझा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत कसा पोहोचू की राजकारणात काम करणाऱ्या युवकांना तुम्हाला यायला हवा. छत्रपतींचं राज्य आहे, महाराष्ट्राचं, फुले आंबेडकरांचं राज्य, सावित्रीचं आहे. या महाराष्ट्रात आम्ही गुंडागर्दीला किंवा व्यसनाच्या अधीन असलेल्या तरुणांना किंवा बिअरबारमध्ये एकदा बंद करून बिअरबार सुरू करणाऱ्या आमदारांना, मंत्र्यांना आम्ही हाकलून लावण्यासाठी आम्ही आमचे युवक महाराष्ट्रात आणायला हवेच. 50-60 वर्षानंतर काँग्रेसने राज केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की या देशामध्ये नवीन एक पार्टी आहे. ती पार्टीतले लोक साधू संतासारखे आहेत. गळ्यात रुद्राक्षाची माला घालतात, अंगावर भगवे भगवे कपडे घालतात. त्यानंतर आम्ही त्या इलेक्शनमध्ये धनुष्यबाण आणि कमळाला मतदान केलं. आम्हाला वाटलं 1 लाख लोकांना नोकरी, मागेल त्याला घर, 1 रुपयात झुणका भाकर. त्या सर्व गोष्टी फोल ठरल्या मित्र हो. 1 रुपयात झुणका भाकर सोडा, तिथे समोसे विकल्या गेले, दारू विकल्या गेली. 1 लाख लोकांना नोकरी, एकाही लोकांना नोकरी भेटली नाही. कुठल्या तोंडाने या राजकारण्यांचा आम्ही डोकावर घेऊन फिरायचं? कुठल्या तोंडाने या राजकारण्यांचे जय जयकार करायचे? पूर्वी प्रख्यात्रे जिवंत असताना प्रख्यात्रेंनी एक शब्द वापरला होता, त्यावेळेला कन्नमवार मुख्यमंत्री असताना, की महाराष्ट्रातले विधानसभेतले निम्मे आमदार गाढव आहेत. पण ज्या वेळेला विधानसभेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि त्यांना सांगितलं तुम्ही माफी मागा, मराठामध्ये दुसऱ्या दिवशी प्रख्यात्रे चा विषय ज्या वेळेला येतो तर महाराष्ट्रातला बुद्धिवादी माणूस जागा होतो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकांसमोर उभी राहते. तर प्रख्यात्रेने दुसऱ्या दिवशी अशी माफी मागितली मराठामध्ये की विधानसभेतले निम्मे आमदार गाढव नाहीत, म्हणजे निम्मे आमदार गाढव आहेत, याला विधानसभेने मान्यता दिली आणि हक्कभंगाचा प्रस्ताव फेटाळून लावला गेला. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आज माझ्या म्हणण्यानुसार अप्रतिम मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक संदेश द्यावासा वाटतो. आणि त्या जनतेला संदेश देत असताना प्रामुख्यानं या महाराष्ट्रातल्या बुद्धिवादी लोकांना हा संदेश द्यावासा वाटतो की बुद्धिवादी माणसं जोपर्यंत राजकारणात येत नाहीत, जोपर्यंत ते राजकारण करणार नाहीत, तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत राहणार, स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास होणार नाही, जैतापूरसारखा प्रकल्प होणार नाही.
कारण या महाराष्ट्रामध्ये बुद्धिवादी लोक समोर आहेत. मी पुण्यामध्ये पाहिलेलं आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होती आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली जाते. परवाचा एक प्रकरण दिसतंय, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चिन्हे सुरू झाली, त्याचं एक प्रपोगंडा वेगळा करण्यात आला. हा प्रपोगंडा करत असताना एक सर्वसामान्यांनी विचार केला पाहिजे की जनसामान्याच्या माध्यमातून लोकांच्या विचाराने युती होती का? जनसामान्याचा विचार न करता घडलेल्या युतीला यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि तमाम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पद्धतीनं जे राजकारण करण्यात आलं की तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला गेला, शेतकऱ्याचा विचार केला, बुद्धिवाद्याचा विचार केला गेला. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं पुण्यातल्या मंडळींना, शिवाजीच्या ज्या प्रकरणामध्ये आज शिवाजीचं आणि दादोजी कोंडदेवांचं जे प्रकरण पेटतंय, त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजीच्या नावाच्या बाबतीमध्ये किंवा इतिहास बदलण्याच्या बाबतीमध्ये कोणी प्रयत्न करू नका, आणि जर तो केला तर शिवाजी हा आगेचा डोंब आहे, याचा प्रकार वेगळा होईल. म्हणून महाराष्ट्रातील राजकारणाच्या बाबतीत बोलत असताना यशवंतराव चव्हाणांचं राजकारण असेल तर त्या दृष्टीनं सामायिक विचार केला पाहिजे. आणि हे धर्माचे राजकारण करणारे आणि टग्याचं राजकारण करणारे, या महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणारे, हरामखोरीचं राजकारण करणाऱ्या मंडळीला, दारूच्या बाटलीवरती आणि मटणाच्या बोटीवरती मतदान विकत घेणाऱ्यांना यापासून राम केलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेने यांना बाजूला ठेवल्याशिवाय महाराष्ट्राची आणि या देशाची प्रगती होणार नाही. कारण गेल्याच निवडणुकीच्या काळात आमच्या पिस्तुलानं पंजाकून नोटा घेतल्या, घड्याळाकून घड्याळ घेतली, धनुष्याच्या गाडीत बसला, कमळाला घेऊन डाब्या उभ्याला, शेवटी अपक्षाचा कार्यकर्ता झाला आणि नेमका मतदानाच्या दिवशी दुसऱ्या गावाला पळून गेला. निकाल लागल्याच परत आला. मग काय यंगराट कार्यकर्त्यांनी याला निवार रेटावला. मग हा टेन्शनमध्येच वाड्याला गेला, उधारीच हातबट्टी प्याला, येताना येड्या बाबडीत गुतला आणि मेला. हो मेला. कारण की आज रोजी आपले इथं 500 रुपये खाल्ले की येरवड्यात पाठवतात आणि 500 कोटी खाल्ले की संसदेत पाठवतात. एवढी विचित्र अवस्था झाली राजकारण. पण म्हणजे नुसतं कोट चढवला, चांगली हेअरस्टाईल केली, पांढरी टोपी घातली म्हणजे उत्तम राजकारण करता येतं असं नाही. कदाचित माझ्या अशा परखड बोलण्याचा आज तुम्हाला राग येईल, पण उद्या सह्याद्रीसह अख्खा महाराष्ट्र विकायचा आहे अशी जाहिरात आली की मग तुम्हाला जाग येईल. आणि ही जाहिरात तुम्ही आम्ही या अप्रतिम मीडियावाले जी 24 तासवाले देणार नाहीत, तर ही जाहिरात गलिच्छ राजकारण करणार देणार आहेत. एखादा पंचायत समितीच्या निवडणुकीला निवडून यावं अशी ज्याची पात्रता असते तो उमेदवार लोकसभेचं तिकीट मागतो, पैशाच्या जोरावर तिकीट मिळवतो आणि पैशाच्या जोरावरच साहेब निवडून येतात. ज्याची लायकी पंचायत समितीची पण नाही ते साहेब दिल्लीत जातात आणि त्यांना कळत नाही की नक्की काय करायचं. हे जर टाळायचं असेल तर माझं असं मत आहे की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सगळ्याच्या निवडणुका एका वेळेसच व्हाव्यात. जेव्हा मतदार मतदानाला जाईल तेव्हा या सर्व प्रातिनिधिक संस्थांच्या उमेदवारांना मत देऊन तो बाहेर पडेल. प्रशासनाचा वेळ वाचेल, लोकांचा वेळ वाचेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा कुठल्या लायकीच्या माणसाला ग्रामपंचायतीचं तिकीट द्यायचं की लोकसभेचं तिकीट द्यायचं याचा प्रश्न सुटेल. हा पहिला उपाय. दुसरं, 5 वर्षात होतं कसं बघा. तुम्हाला झेब्रे 3 प्रकारचे असतात, माहिती असतील. एक काळा रंग वरती पांढरे पट्टे असलेले, पांढरा रंग काळे पट्टे असलेले किंवा काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे. आपण यापैकीच कुठल्या तरी झेब्र्याला निवडून देतो आणि विचार करतो आम्ही नक्की कोणत्या झेब्र्याला निवडून दिलंय. मला असं वाटतं मतदान करताना मतपत्रिकेवर असा एक रकाना असावा की ज्यावर लिहिलेलं असावं वरीलपैकी एकही उमेदवार आम्हाला मान्य नाही, आणि त्या रकानातल्या मतांची संख्या इकडे उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा जास्त झाली तर सगळ्या उमेदवारांची निवडणूक रद्दबातल केली जावी. त्यांना पुढे आयुष्यात कधीही निवडणूक लढता येऊ नये, त्यांच्या पक्षाला दंड राहावा, म्हणजे पक्षावर जबाबदारी येईल की चांगला उमेदवार द्यावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, चांगल्या सुशिक्षित माणसांनी राजकारणाला फक्त शिव्या देऊन उपयोग नाही, काठावर बसून उपयोग नाही, एक चांगला पर्याय म्हणून स्वतःहून लोकांसमोर आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल व्यासपीठावरून हे बोलणं सोपं आहे, प्रत्यक्षात अवघड आहे. ते अवघड असलं तरी मला या ठिकाणी नानी पालखीवालांच्या वी द पीपलमधल्या 3 वाक्यांची आठवण करून द्यायचं आहे. 1, वाऱ्यावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून जहाज सोडू नका. दुसरं, चांगल्या पक्षातल्या चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा चुकीच्या पक्षातला चांगला माणूस निवडून द्या. आणि तिसरं म्हणजे काहीतरी न करून
यशस्वी होण्यापेक्षा काहीतरी करून अयशस्वी झालेलं चांगलं. धन्यवाद. एका गावामध्ये ग्रामपंचायतचं इलेक्शन चालू होतं. एक सदस्य ओरडू सांगत होता, त्या काळी पूर्वी गाजराचा हलवा फार अप्रूप वाटायचा. गाजराचा हलवा कुणीतरी द्यायला लागलं म्हणलं की सर्वांना आश्चर्य वाटायचं की हा आपल्याला गाजराचा हलवा देतोय, 1 रुपयामध्ये देतोय. मग याला निवडून दिलं तर काय फरक पडतो, गाजराचा हलवा तर खायला भेटेल 1 रुपयात. म्हणून सारे जण त्याला मतदान करतात. बघता बघता वार्डामधून तो तमाम मताधिक्याने निवडून येतो आणि ज्यावेळेस निवडून आल्यानंतर आश्वासनाची पूर्ती करायला ज्यावेळेस एका बंद खोलीच्या दाराबाहेर बसतो आणि प्रत्येकाला 1-1 रुपये घेऊन आतमध्ये पाठवतो, 1-1 रुपये घेऊन आतमध्ये पाठवतो आणि आतमध्ये चित्र असं होतं मित्र हो की गाजर लटकलेलं होतं आणि म्हणे आता हलवा. हे असं आहे राजकारण. राजकारण खरं पाहिलं तर हा एक समाजकारणाचा भाग असायला, पण तसं नव्हतं. राजकारण हा एक सुस्थापित व्यवसाय झालेला आहे. त्यामध्ये कोण किती कोटी पैसा गुंतवतो यावर त्याचं भविष्यातील फायद्याचं गणित अवलंबून आहे. आज राजकारणामध्ये सरळ काम करणाऱ्याला नेहमीच हार पत्करावे लागते आणि आपल्या ऐपतीचं प्रदर्शन घडवणारा नेहमीच निवडून येतो. सोबत ब्लॅक कमांडोचं संरक्षण, शेकडो गाड्यांचा लवाजमा, फटाक्यांची आतिषबाजी जो करतो यामध्ये जनतेचे डोळे दिपून जातात आणि यात प्रकाश होतात. आवश्यक ती कामं हे राजकारणी लोक लपवून ठेवतात. जर आपला देश घडवायचा असेल, जर आपला देश घडवायचा आहे तर धर्मनिरपेक्षतेचा मीन्स काही जो ड्राफ्ट पाठवलेला आहे राष्ट्रपतींना, त्या म्हणाल्या की विचार करू त्यावरती. मी G24 तासच्या माध्यमातून सांगू इच्छितो, अप्रतिम मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सोनिया गांधींना 4 वेळा मी तो ड्राफ्ट पाठवलेला आहे, परंतु एकदाही त्यांनी उत्तर पाठवलं नाही. कारण त्यांना लोकपाल विधेयक आणि असे कायदे जे की आपल्या देशाला घडवितील ते करायचे नाही. ज्यांची डोकी फुटतात ना ते आपल्यासारखे सामान्य असतात, सर्वसामान्य. यांच्या अस्मिता हे भडकवतात आणि मग आपण म्हणतो हे असं आहे राजकारण. होतंय काय आणि नक्की याचा विचार केला पाहिजे आपण कुठेतरी. ज्यांच्यावरती 64,750 रुपयांचं कर्ज होतं त्या लाल बहादूर शास्त्रीचा सुद्धा चेहरा या राजकारणाला होता. मित्र या राजकारणाचा चेहऱ्याचा मोहरा नेमका आज कसा झाला आहे. अरुण गुजराती पडतो, अरुण गवळी निवडून येतो, राम नाईक पडतो आणि साधू यादू पप्पू कलानी सारखी माणसं या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जाताना दिसून येतात. मग राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं सत्ताधारी माणसं एका ठिकाणी बघायला मिळतात. तेच चेहरे, तेच मोहरे आणि पाणी असलेल्या विहिरीमध्ये तुटलेले पोहरे अशी अवस्था एका ठिकाणी आम्हाला आमच्या राजकारणामध्ये बघायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी इतक्या कलमा लिहिल्या, कायदे बनवले, नियम बनवले, तर त्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.